नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये जे गणित विषयाचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याची आन्सर की दिलेली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये म्हणजे टीईटी मध्ये प्रश्न विचारले होते ते प्रश्न कसे सोडवायचे त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। मित्रांनो, कदाचित व्हिडिओ मोठाही होऊ शकते, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा। मित्रांनो, आपण यामध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत की ते प्रश्न कसे सोडवायचे आहेत। चला तर आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे साधा बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड नसल्यामुळे आपल्याला थोडी या ठिकाणी तुम्हाला अडचण जाऊ शकते। पहा, पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो रोमन संख्यांच्या बेरीजेवर, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारावर। आता रोमन संख्यामध्ये काय दिलं होतं तर पहा, दिलं काय होतं m वजा d अशा प्रकारचा दिला होता। m वजा d गुणिले x आणि भागिले होता l बरोबर किती। तर मित्रांनो या रोमन संख्यांना कसं म्हणायचं असते m वजा d। आता m म्हणजे काय होते तर m म्हणजे 1000, d म्हणजे किती तर वजा मायनसचं चिन्ह द्या 500। आता गुणिले म्हणजे गुणाकारामध्ये काय तर x म्हणजे x ची किंमत किती येईल, x म्हणजे 10 भागिले किती l म्हणजे 50 असं आपल्याला म्हणायचं होतं। मग आता यामध्ये पहा तर काय होईल, 1000 मधून 500 गेले, 500 बाकी राहिले गुणिले 10 आणि भागाकारामध्ये आपण 50 असंही मांडू शकतो हे। मग ठीक आहे, मग 0 0 कटला आणि 5 1 5 दाय दाय किती तर 100। आता हे जे 100 अंक आहे हा 100 रोमन संख्येमध्ये कसा लिहितात तर 100 ला लिहितात c आणि या ठिकाणी माझ्याजवळ कोणती डी सेट आहे, प्रश्नपत्रिकेची डी सेट आहे, तुम्ही बघू शकता। या डी सेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे डी सेट आहे आणि यामध्ये पर्याय क्रमांक 1 होता सी, पर्याय क्रमांक 1 सी होता। त्यानंतर मित्रांनो हा 91 नंबरला प्रश्न आलेला होता। त्यानंतर 92 नंबरला प्रश्न आलेला आहे। 92 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा या ठिकाणी वर्तुळ दिसत आहे आणि या वर्तुळामध्ये तुम्हाला बघा याचे भाग किती गेले आहेत तर या ठिकाणी 9 पात्या किंवा 9 चकत्या गेल्या आहेत। त्यापैकी 7 जे भाग आहेत ते रंगवले आहेत आणि 2 भाग कसे आहेत तर कोरे आहेत म्हणजे न रंगवलेले आहेत। तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे की खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे न रंगविलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता। यामध्ये काय होतं 3/7, 1/4, 3/4 आणि 2/9 असे तुम्हाला या ठिकाणी पर्याय देण्यात आले होते। आता या पर्यायापैकी तर तुम्ही बघाल तर या आकृतीमध्ये आपल्याला टोटल भाग किती आहेत तर टोटल 9 भाग आहेत आणि या 9 भागापैकी 2 भाग जे आहेत ते रंगवलेले आहेत, सॉरी न रंगवलेले आहेत। म्हणून याचं योग्य उत्तर काय होईल तर न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक कोणता राहील तर 2/9 किंवा 2/9 पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो, पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे। ठीक आहे, एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर 560 मीटर आहे। त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत। तर त्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी किती झाडे लागतील आणि त्याचे पर्याय होते, पर्याय होता 400, 802, 401 आणि 800 असे 4 पर्याय तुम्हाला देण्यात आले होते। तर मित्रांनो बघा रस्त्याची लांबी किती आहे तर 2 किलोमीटर आणि 560 मीटर। आता 2 किलोमीटर आणि 560 मीटर, 2 किलोमीटरचे किती मीटर होतील तर 2000। आता 2560 मीटर म्हणजे आपण याला सरळ सरळ 2560 मीटर असं लिहू शकतो, बरोबर ना। मग आता आपल्याला किती अंतरावर झाड लावायचं आहे तर
6.4 वर आपल्याला एक झाड लावायचा आहे, 6.4 वर. ठीक आहे. मग आता बघा 6.4 वर एक झाड लावायचं आहे, खाली अपूर्णांकामध्ये एक पॉइंट आलेला आहे, म्हणून आपण काय करायचं, इकडचा पॉइंट मिटवायचा आणि अंशामध्ये एक शून्य मारवायचा. ठीक आहे. मग आता काय होईल तर 64 एक 64, 64 हो 64. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती आली तुमची 400. तर एका बाजूला किती झाडे, तर 400 झाडे, पण 400 होतील का नाही. तर मित्रांनो जो सुरुवातीचा एक झाड असतो त्यामध्ये अंतर असतो का नाही, म्हणजे कोणत्याही दोन झाडामध्ये एक अंतर असते, म्हणून सुरुवातीचा झाड आपल्याला एक प्लस करावं लागते. म्हणजे हे एका बाजूची झाडे किती झाली तर 400 एक झाली. आता आपल्याला काय म्हणत आहे, रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, म्हणून या ठिकाणी आपल्याला 401 ला 2 ने गुणावं लागेल. 401 गुणिले डबल किती तर 802. या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला आहे 802. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो, खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय कोणता. आता समांतरभुज चौकोनावरचा प्रश्न आलेला होता. समांतरभुज चौकोनावरचा प्रश्न आहे पहा. आता समांतरभुज चौकोन कसा असतो, तर समांतरभुज चौकोन अशा प्रकारचा जो असतो त्याला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या काय असतात तर पॅरलल असतात, त्यांना समोरासमोरील बाजू पॅरलल असतात. आता यामध्ये काय दिलेलं आहे, पहिला विधान दिलेला आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप. सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू, समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणजे पहिल्या नंबरची जी स्टेटमेंट आहे ती अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा विधान दिला आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे समोरासमोरील कोन जे आहेत हे एकरूप असतात, अशा प्रकारचा दिलेला आहे. म्हणजे हेही विधान बरोबर आहे दुसऱ्या नंबरचं सुद्धा. त्यानंतर दिला आहे, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण म्हणजे हे या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आणि या कोपऱ्यापासून, तर हे दोन्ही कर्ण एकमेकांना बरोबर दुभागतात. म्हणजे 3च्या 3ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिला होता ए बी व सी बरोबर सर्व, फक्त बी आणि सी, फक्त ए आणि सी आणि फक्त सी, अशा प्रकारचे पर्याय दिले होते. तर या ठिकाणी तुम्हाला वरील सर्व बरोबर म्हणजे ए बी आणि सी सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. सर्वच्या सर्व बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला त्यानंतरचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डाईस वर प्रश्न विचारला होता. आता तो डाईस कसा होता तर या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला षटकोनी आकृती 6 भुजा असलेली आकृती विचारली होती. यावेळी आपल्याला 8 भुजा असणारी आकृती देण्यात आलेली आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी 8 भुजा दिसणारी आकृती दिसत आहे. पहा यामध्ये काय आहे तर तुम्हाला हे सुद्धा एकदम पद्धतशीरपणे मी सांगतोय. चला अशा प्रकारची आकृती होती. अशा प्रकारची आकृती होती. त्यामध्ये नंतर ठीक आहे. अशा प्रकारची आकृती होती. यामध्ये नाव होते बी, एफ, सी, जी, ई आणि डी. ठीक आहे. त्यानंतर वरती होता ए आणि खाली होता एच. मित्रांनो बघा हे 6 षटकोनी या ठिकाणी आपल्याला बॉक्स आहे. ह्या षटकोनी बॉक्सला बघा, हा जो वरचा भाग आहे ही वरची बाजू होईल, एच आहे ही खालची बाजू होईल, आणि हे जे बी, एफ, सी, जी, ई, डी ह्या ज्या आहेत ह्या काय होतील तर पूर्ण भोवतालच्या बाजू होतील, 6ही बाजू होतील भोवतालच्या. मग यामध्ये समजा खालच्या किंवा वरच्या एका बाजूला जर जोडलं तर बघा सी कोणत्या ठिकाणी जुळेल तर एफ कुठे जुळेल तर इथे जुळेल, बी या ठिकाणी जुळणार आहे. त्यानंतर हा जो जी असेल हा जी इथे जुळेल, ई इथे जुळेल आणि हा डी इथे जुळणार आहे. ठीक आहे. आणि वरची बाजू ही आणि खालची बाजू एच. म्हणून पहा कोण कोणाच्या विरुद्ध राहील तर एच्या विरुद्ध काय राहील, एच राहील. ए आणि एच ची जोडी राहील. त्यानंतर पहा
बी च्या विरुद्ध काय आहे तर बी च्या विरुद्ध काय जुळणार इकडे जी, म्हणजे बी च्या विरुद्ध राहील जी. त्यानंतर एफ च्या विरुद्ध काय असेल तर एफ च्या विरुद्ध ही बाजू तर हिच्या विरुद्ध ही बाजू यायला पाहिजे, म्हणजे एफ च्या विरुद्ध ई असेल. त्यानंतर उरलेली एक जोडी सी च्या विरुद्ध काय असेल तर इकडे वर येणारी जोडी कोणती आहे डी, म्हणजे सी च्या विरुद्ध काय असेल तर डी. ह्या जोड्या अचूक असणार आहेत परस्पर विरुद्ध बाजूंच्या. यामध्ये आपल्याला विचारलं आहे की खालील आकृतीतील घडीपासून षटकोनी चिठी तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी ओळखा. आणि आपल्याला पर्याय दिलेला होता, पहिली जोडी होती एच, ठीक आहे, दुसरी जोडी होती बीजी, तिसरी जोडी होती सीई आणि चौथी जोडी होती सी डी. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी कोणती असं ओळखायचं आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे तर सी आणि ई ही जोडी चुकीची आहे, बाकी सर्व जोड्या बरोबर आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतर प्रश्न आलाय 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होतील. पहा या ठिकाणी आपल्याला 60 सेमी बाजू दिली आहे आणि चौरस मीटर दर दिला आहे. आपल्याला बघायचं आहे, पहा घनाचे एकूण क्षेत्रफळ जर काढायचे आपल्याला पृष्ठाचे तर काय असते तर 6 गुणिला बाजूचा वर्ग असतो, परंतु आपल्याला खालचा पृष्ठ सोडून म्हणजे खालच्या पृष्ठाला रंग द्यायचा नाही आहे. म्हणजे एकूण किती पृष्ठाचा 6, त्यापैकी आपल्याला 5च पृष्ठांना रंग द्यायचा आहे. मग 5 गुणिला एका बाजूचे जर आपल्याला क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ काढायचं आहे तर काय होईल 60 गुणिले 60 सेंटीमीटर, बरोबर ना. मग 6 6 किती 36, 36 5 180 आणि हे दोन शून्य जसेच्या तसे. ठीक आहे, 180 आता काय आला आपल्याजवळ चौरस सेमी आलं. ठीक आहे, मग 180 चौरस सेमी आलं. आता याला काय करायचं आहे आपल्याला 30 रुपये प्रति दराने 30 रुपये प्रति चौरस मीटर, हे आपल्याला चौरस सेमी आलं आहे आणि चौरस मीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, म्हणून याला आपण 10,000 ने भागायचं आहे. कितीने भागायचं आहे 10,000 ने. आणि किती रुपये दर आहे तर 30 रुपये प्रति चौरस मीटर म्हणून याला गुणिले 30. ठीक आहे, मग खालचे किती 1 2 3 4 शून्य, वरचे 1 2 3 4 शून्य कटले आणि आपापसात करायचं 18 गुणिले 3 म्हणजे 18 गुणिले 3 बरोबर काय येईल तर 54. आणि 54 काय आहे 54 रुपये लागतील. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे 54 रुपये. किती रुपये 54 रुपये. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न देण्यात आलेला होता 50 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल. अशा प्रकारचा प्रश्न देण्यात आलेला आहे. बघा किती आहे 50 मीटर लांब आणि रुंद. तर मित्रांनो आयताकृती बाग ही झाली आयताकृती बाग. ठीक आहे, चला हिची लांबी 50 आहे आणि रुंदी 30 आहे. ठीक आहे, मग आता हा जो आयताकृती मैदान आहे याची किंवा या बागेची लांबी रुंदी 50 बाय 30 आहे. आता याला काय करायचं आपल्याला भोवतालून म्हणजे त्याच्या चारही बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ. तर मित्रांनो काय होईल इकडे 5 5 वाढणार आहे, त्याच्यानंतर इकडेही 5 वाढेल, इकडेही 5 वाढेल भोवतालून म्हणल्यावर, आणि इकडेही 5 वाढेल. म्हणजे इकडचे जर 5 आणि इकडचे 5 वाढले तर ही बाजू किती झाली 40 झाली. ठीक आहे, आणि इकडे ह्या 50च्या दोन्ही बाजूला 5 5 जर वाढले तर ही बाजू किती झाली ही 60 झाली. ठीक आहे, मग आता पहा बाहेरचा जो बाहेरील जो आयत आहे ह्या बाहेरील आयतामधून जर हा रंगवलेला जो बगीचा आहे किंवा ही बाग आहे ही जर वजा केली तर आपल्याला उर्वरित रस्ता मिळू शकते. म्हणून काय आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर लांबी गुणिले रुंदी. मग मोठ्या आयतातून लहान आयत आपल्याला कमी करायचा आहे, आपल्याला रस्ता ऑलरेडी मिळून जाईल. बघा 60 गुणिले 40 मायनस
50 गुणिले 30. हे का बरं? मोठ्या आयताच्या क्षेत्रफळातून लहान आयताचं क्षेत्रफळ जर आपण वजा केलं, उरलेला आपल्याला रस्ता मिळणार आहे. म्हणून काय होईल? 6 चौक 24. ठीक आहे, ठीक आहे. 2 शून्य जशास तसे, वजा 5 तिरी 15. 2 शून्य जशास तसे 24. आता 0 0 24 मधून 15 गेले, किती राहिले? तर 9 राहिले. आणि 2 शून्य जसेच्या तसे म्हणजे 900 चौरस मीटर इतकं तुमचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर होतं 900 चौरस मीटर. मित्रांनो, अपेक्षा करतो की मी जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोल्युशन देत आहे हे सर्व तुम्हाला नक्की समजत असावे. जर तुम्हाला काही कन्फ्युज वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम जातो आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, एका कोणाचा कोटिकोण 35 मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी देतो मी तुम्हाला. ठीक आहे. एका कोणाचा कोटिकोण किती आहे? 35 आहे. तर एका कोणाचा x प्लस 35 म्हणजे कोटिकोण. कोटिकोण कितीचा असतो? कोटिकोण तर कोटिकोण असतो 90चा. बरोबर ना? म्हणजे यांची बेरीज किती असते? 90 डिग्री. मग याच्यातून जर मायनस केलं तर x = 90 मायनस 35 बरोबर त्या कोणाचे माप किती भेटले तुम्हाला? तर 55 डिग्री भेटला. किती भेटला? 55 डिग्रीचा तो कोण मिळालेला आहे. मग आता ह्या 55च्या पूरक कोणाचे माप किती? तर पूरक कोणाचे माप किती असते मित्रांनो? पूरक कोणाचे माप असते बरोबर 180. मग आता या 180 मधून 55 वजा करा म्हणजे 180 मधून 55. तर या 55चा पूरक कोण कितीचा असा तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे 55चा पूरक कोण कितीचा असेल? तर 180 मधून किती गेले? 55 गेले, राहिले किती? 125 डिग्रीचा असेल. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे मित्रांनो 125 डिग्री. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येते? मित्रांनो, अगदी सोपा आणि बेसिक लेवलचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? पहा का. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला ठामपणे माहितच असायला पाहिजे. आपण शिक्षक भरतीची तयारी करतो. आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या, 1 ते 50 पर्यंतच्या, 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची, 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची, त्यानंतर आपल्याला मूळ संख्यांची, संयुक्त संख्यांची या बेरजा तोंडपाठच असायला पाहिजे. याचं उत्तर आहे 1275 मित्रांनो. आता तुम्हाला सर कसं काहींना सोडवता येत नसेल. बघा काय आहे, 1 पासून 50 पर्यंत आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. मग काय करायचं? पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करायची बेरीज. मग किती आहे? पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती आहे? तर 51. त्यानंतर गुणिला किती? एकूण संख्या किती आहेत? तर 50 आहेत. 1 पासून 50 पर्यंत किती संख्या आहेत? एकूण 50 संख्या आहेत. आणि याला 2 ने भागून घ्यायचं. ठीक आहे. काय होईल? बे 25 दुने 50. मग काय राहिलं? 25 गुणिला 51 किंवा 51 गुणिला 25. 51 गुणिले 25 असलं. मग 25 1 25 चे 5 हातचे 2, 25 5 125 आणि 2 27 म्हणजे 127 म्हणजे उत्तर किती आली? 1275. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. स्वराने शिक्षणासाठी जसे 7% दराने बँकेकडून 80,000 रुपये. चला बढिया. हा सुद्धा प्रश्न अगदी सोपा आहे. व्याजावरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अगदी सोपा आणि बेसिक लेवलचा प्रश्न दिलेला आहे. स्वराने शिक्षणासाठी जसे 7% दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर तिने किती वर्षामध्ये रक्कम परत केली? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे व्याजाचा दर किती आहे? दर 7% दिलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे मित्रांनो मुद्दल किती आहे? तर 80,000 रुपये. आणि व्याज दिलेलं नाही आहे. तर काय दिलं आहे आपल्याला? एकूण परत केलेली रक्कम म्हणजे रास दिली आहे. रास किती आहे? रास 96,800
800. आता मित्रांनो या 96,800 मधून जर आपण मुद्दल मायनस केलं तर आपल्याला व्याज मिळते सहज. मग व्याज किती असेल? व्याज बरोबर 96,800 मायनस 80,000 जर केलं तर आपल्याला 16,800 रुपये याचा व्याज मिळतो. मग यावरून तुम्हाला सरळ व्याजाच्या फॉर्म्युल्यानुसार सहज काढता येते PRT/100 या फॉर्म्युल्यानुसार. मग चला पाहूया आपण व्याज किती दिलेलं आहे. व्याज बरोबर 16,800 बरोबर मुद्दल किती आहे 80,000 गुणिला दर किती आहे 7% आणि काळ किती आहे तर आपल्याला x म्हणजे काढायचं आहे. म्हणून मग भागाकारामध्ये 100 2 शून्य कटले वरचे 2 शून्य कटले काय झाले 800 गुणिले 7. मग आता x चे जे जोडीदार आहेत इकडे गुणाकारात आहेत इकडे गेल्यानंतर भागाकारात जातील. म्हणून x 16,800 भागाकारामध्ये 800 गुणिले 7 करा सरळ सरळ. ठीक आहे. मग आता पहा या ठिकाणी काय होईल तर 2 शून्य कटा होतील. त्यानंतर 8 1 8 8 दुने 16 8 1 8. ठीक आहे. त्यानंतर काय होईल 7 1 7 7 3 21 म्हणजे x म्हणजेच काळ किती आला 3 वर्षे. किती आला 3 वर्षे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे किती वर्षामध्ये परत केली तर 3 वर्षामध्ये परत केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 101 नंबरवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण केले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल. पहा प्रश्नात काय दिलं आहे विहानने किती फेऱ्या मारल्या 15 फेऱ्या मारल्या. ठीक आहे 15 फेऱ्या मारल्या. त्यामध्ये त्याने किती अंतर पार केले आहे तर 5.1 किलोमीटर 5.1 किलोमीटर. आता आपल्याला याला मीटर मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे मीटर मध्ये कन्वर्ट करू म्हणजे 15 फेऱ्या बरोबर काय होईल 5100 मीटर. 5100 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणून 5100 मीटर. तर एक फेरी बरोबर किती. ठीक आहे आपल्याला एक फेरी म्हणजेच काय एक पूर्ण फेरी म्हणजे ह्या आयताची परिमिती काय होईल तर एक फेरी म्हणजे आयताची परिमिती. म्हणून आता काय करायचे आता तिरपा गुणाकार करूया आपण. ठीक आहे म्हणजे काय होईल या ठिकाणी x तिरपा गुणाकार जर केला तर काय होईल 15 गुणिला x बरोबर 5100 गुणिला 1. ठीक आहे मग काय भागाकारात जाईल 15. ठीक आहे मग 500 भागाकारामध्ये 15. चला 15 1 15 15 3 45. ठीक आहे उरले किती या ठिकाणी 15 3 45 दिले 6 राहिले म्हणजे 600 झाले. 15 64 आणि शून्य जशास तसा 340 मीटरचा एक घेर पूर्ण होईल. हा जो आयताकृती मैदानाचा एक घेर पूर्ण आहे हा 340 चा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्या मैदानाची लांबी 100 मीटर आहे. ठीक आहे लांबी 100 आहे म्हणजे ही बाजू 100 आहे आणि ही बाजू 100 आहे म्हणजे 100 जर 200 गेले समजा आपण किती आहे लांबी 100 गुणिले 200 जर या ठिकाणी गेले तर ह्या 340 मधून 200 गेले तर उरले किती 140. आता 140 जे उरले आहे या दोन बाजूंची बेरीज आहे म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत म्हणून ह्या 140 ला 2 ने भागून घ्यायचं. 2 7 14 आणि शून्य जसे तसा म्हणजे दुसरी बाजू जी आहे किंवा त्याची जी रुंदी आहे ती किती असेल तर 70 मीटर. ठीक आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे 70 मीटर. अगदी बरोबर उत्तर आहे 70 मीटर. ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न होता मजेशीर प्रश्न आहे तो सुद्धा पाहून घेऊ. प्रश्न विचारण्यात आलेला आहे 1300 रुपये रकमेमध्ये 50 रुपयांच्या नोटांच्या 1300 रुपये रकमेमध्ये 50 च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. प्रश्न समजून घ्या.
तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? चला अगदी सोपा आहे, पहा एकूण रक्कम किती आहे मित्रांनो, 1300 रुपये रक्कम तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये 50 रुपयाच्या नोटांच्या म्हणत आहे, म्हणजे 50 रुपयाच्या नोटांच्या किती नोट आहेत? 20 रुपयाच्या, तर किती आहेत या ठिकाणी आपल्याला पहा, ह्या 20 रुपयाच्या आहेत, ह्यावाल्या 50 रुपयाच्या आहेत. ठीक आहे, याच्या किती पट आहे? तर 3 4. ठीक आहे, 3/4 म्हणजेच बघा 20 रुपयाच्या 3 नोटा, 50 रुपयाच्या 4 नोटा या पट्टीमध्ये त्या ठिकाणी नोटा आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? चला काढून घेऊ आपण. पहा या ठिकाणी रक्कम किती आहे? 1300. म्हणून 20 गुणिले 3 करू आपण, सरळ सरळ किती होतील? 60 रुपये. 60 रुपये होतील ना. त्यानंतर 50 गुणिले 40 4 करा, किती होतील? 5 × 20 म्हणजे हे होतील 200 रुपये. 200 आणि हे 60 बरोबर काय झाले? 260 रुपये. किती? 260 रुपये. आता हे 260 रुपये जे आहेत, ह्या 260 रुपयामध्ये किती नोटा आल्या आहेत? ह्या 3 आणि ह्या 4 7 नोटा आहेत. ओके ना. चला ह्या 260 ना आपण ह्या 1300 ला भागू. आता हे जी एकूण रक्कम आहे 1300 भागीला 260. ठीक आहे, 0 0 कटला, 26 × 26 26 5 130. किती आला याचा? 5 भाग आले. ठीक आहे, मग 5 भाग आले तर आपल्याला 20 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 20 रुपयाच्या नोटा बरोबर 3 गुणिले 5 बरोबर किती होतील? 15. आणि 50 रुपयाच्या नोटा बरोबर किती आहे? हा 4 गुणिले 5 बरोबर काय होईल? 20. आता तुमच्याजवळ नोटा ह्या निघालेल्या आहेत, किती आणि किती होत्या यावरून तुम्हाला बघा किती जास्त आहेत, म्हणजे बरे अधिक आहेत म्हणजे जास्त आहेत ना. तर 50 रुपयाच्या ज्या नोटा आहेत ह्या 5 ने जास्त आहेत. कोणत्या? 50 रुपयाच्या नोटा 5 ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक आहेत. कितीने? 5 ने अधिक आहेत. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो त्रिकोण मोजण्यावरचा एक सोपा प्रश्न विचारण्यात आला आहे. अगदी सोपा आहे बघा. त्रिकोण मोजण्यावरचा प्रश्न होता, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहा, त्रिकोणाची संख्या मोजा आणि आकृती दिली होती आपल्याला. अशा प्रकारची आकृती आहे. ठीक आहे, चला आणि पर्याय होतो मित्रांनो 10 5 7 आणि 9. आता यामध्ये त्रिकोण मोजायचे कसं? तर बघा या ठिकाणी 2 त्रिकोण एकत्र जोडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, हा वरचा एक आणि खालचा एक त्रिकोण, याचा बेस हा आहे आणि ह्या त्रिकोणाचा बेस कोणता आहे? हा आहे. त्याच्या आतमध्ये पुन्हा त्रिकोण आहेत. याला कसं मोजायचं? तर याला द्यायचा नंबर 1 2, यांची करायची बेरीज, किती झाली? 1 आणि 2 3 झाले. आणि यांना सुद्धा नंबर द्या 1 2 3, हे किती झाले? 1 2 3, हे 6 झाले. आता एकूण किती त्रिकोण झाले? तर 6 अधिक 3, 6 अधिक 3 बरोबर किती? तर 9. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर होतं मित्रांनो. या ठिकाणी उत्तर आलेली आहे 9. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न आहे, विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अगदी सोपा आहे हा. तुम्हाला या ठिकाणी फक्त गुणाकार आणि बेरीज दिलेली आहे. बघा, विकासने 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीच्या 5 पेन आणि 140 रुपये किमतीची कंपास पेटी, म्हणजे एकच कंपास पेटी खरेदी केली आहे. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? बघा या ठिकाणी काय आहे? 120 रुपये किमतीच्या किती? 25 वह्या. ठीक आहे, त्यानंतर 32 रुपये किमतीच्या किती? 5 पेन आणि 140 रुपये किमतीची एक कंपास पेटी खरेदी केली आहे. ओके, चला मग आता काय होईल? 25 0 0, 25 दुने 50 0, हातचे 5, 25 1 25 आणि 5 30. ठीक आहे, 3000 झाले. त्यानंतर आता 32 गुणिले 5, 5 दुने 10 चा 0, तसे 32 5 160 होता सरळ सरळ. पण मी तुम्हाला सांगतोय 5 दुने 10, हातचा 1, 5 3 15 आणि 1
16 म्हणजे हे झाले 160 रुपये। त्यानंतर 140 गुणिला 1 बरोबर 140। किती रुपयाची खरेदी केली? शून्याशी शून्य, 6 4 10चा शून्य, हातचा आला 1, हे 3 आणि हे 3 म्हणजे 3333 रुपयाची खरेदी केलेली आहे। पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर होतं मित्रांनो 3300 रुपयाची एकूण खरेदी आहे। त्यानंतरचा प्रश्न होता आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता विभाज्यतेच्या कसोट्यावरचा। पहा अगदी सोपा प्रश्न होता हा सुद्धा। पहा यामध्ये काय दिलं होतं तर 3 5 या ठिकाणी आपल्याला चौकोन दिला होता रिक्त जागा, त्यानंतर 2 चौकोन आणि 6। या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी पहा या संख्येला कितीने 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी या चौकोनाच्या जागी कोणता समान अंक असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता मित्रांनो। या ठिकाणी 3 ने भाग जाण्यासाठी 3 ची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 3 च्या पाड्यात असावी किंवा त्या बेरजेला 3 ने भाग जात असावं। आता यांची बेरीज करा मित्रांनो। 5 अधिक 3 किती 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16 झाले। ठीक आहे, मग 16 च्या नंतर या दोन्ही ठिकाणी सारखा अंक येण्यासाठी 3 च्या पाड्यातील कोणती संख्या आहे तर याच्यानंतरची किती आहे 18 आहे। मग समजा जर 18 असतील तर यामध्ये फरक कितीचा आहे 2 चा। मग या दोन्ही ठिकाणी 1 1 जर घेतला तर उत्तर बरोबर होईल का? होणार नाही, कारण या ठिकाणी पर्यायामध्ये 4 5 2 आणि 9 दिलेला आहे म्हणजे 1 हे उत्तर नाही आहे। ठीक आहे, त्यानंतरचा बघा 18 च्या नंतरची संख्या आहे 21 3 च्या पाड्यात येणारी। 16 आणि 21 यांच्यामध्ये 5 चा फरक आहे। 5 चे जर 2 भाग केले तर आपण या ठिकाणी अडीच लिहू शकत नाही। मग त्यानंतरची संख्या कोणती आहे 24 आहे। आता 16 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे तर 8 चा फरक आहे। ह्या 8 चे 2 भाग करूया आपण 4 आणि 4 हे दोन्ही ठिकाणी जर लिहिले तर ह्या संख्येला किती होतील या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 4। बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 16, 16 आणि 4 20 आणि 5 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि 6 24 एकूण 18 आणि 6 24 ही आली बेरीज। म्हणून याचं योग्य उत्तर काय असेल 4। पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर होतं 4। ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न विचारला होता मित्रांनो 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते। 2.5 किलोमीटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते। 162.5 किलोमीटर अंतर जाते तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल तर 455 आता 2.5 लिटर म्हणजे 2.5 लिटर पेट्रोल मध्ये किती जाते 162.5 किलोमीटर जाते। ओके, तर किती पेट्रोल मध्ये म्हणजे एक्स पेट्रोल मध्ये बरोबर ना किती जाईल 455 जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल अशा प्रकारची मांडणी आहे। पहा 162.5 किती लिटर मध्ये जाते 2.5 लिटर मध्ये तर 455 किलोमीटर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल। ओके, चला मग आता काय होईल तर याचा करूया आपण तिरपा गुणाकार। ठीक आहे, मग x गुणिला 162.5 बरोबर 2.5 गुणिला 455 मग x चा जोडीदार जाईल भागाकारात x बरोबर 2.5 गुणिला 455 भागाकारामध्ये 162.5। ठीक आहे, आता 162.5 पहा दशांश चिन्ह खाली एक वर एक म्हणजे अंशात आणि छेदात सारखा आहे म्हणून हा होतो आपापसात कॅन्सल म्हणजे तो नाही होतो कट होतो। ठीक आहे, आपापसामध्ये कट होतो। मग आता काय करायचं आहे आपल्याला भाग देऊन पाहूया काय होईल 25 1 25 25 सक 150 राहिले किती 12 आणि 5 25 5 125। ठीक आहे, चला त्याच्यानंतर भाग देऊ याला
दोन्ही संख्येला जर भाग द्यायचा असलं तर 5 ने भाग जात आहे, किती आहे 13 पंचे 65, 13 पंचे 65 ना, मग 5 9 45 आणि 5 1 5, 13 1 13, 13 7 91 म्हणजे 7 लिटर पेट्रोल या ठिकाणी लागेल। पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे 7 लिटर पेट्रोल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचा आहे कॅलेंडर वरचा प्रश्न विचारला होता। कॅलेंडर वरचा मित्रांनो प्रश्न विचारला आहे या ठिकाणी 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन पहा 2020 चा कोणता 26 जानेवारी। ठीक आहे, प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन कधी आहे गुरुवारी। ठीक आहे, गुरुवारी आहे, तर त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन, आता याच वर्षीचा महाराष्ट्र दिन कधी येतो तर 1 मेला। ठीक आहे मित्रांनो, काय होतो प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो, म्हणजे 7-7-7-7 त्या रिपीटनं तोच वार येतो। मग यावेळी आपल्याला करायचं काय आहे तर बघा, जानेवारी 26 तारखेच्या नंतर किती दिवस पडतात, जानेवारीचे किती दिवस उरतात 27 28 29 30 आणि 31 असे जानेवारीचे 5 दिवस, कशाचे जानेवारीचे। त्यानंतर फेब्रुवारीचा मित्रांनो 2020 आहे त्यामुळे हा लीप वर्ष आहे, 29 दिवसाचा महिना येतो। मग 728 ने बरोबर भाग केल्यानंतर 29 चा महिना आहे, तर 1 दिवस अधिकचा उरतो म्हणजे फेब्रुवारीचा 1 दिवस। मार्च महिन्याचे 31 चा असला तर 3 दिवस बाकी उरतात आणि एप्रिलचा 30 चा महिना असतो, या ठिकाणी 2 दिवस बाकी उरतात आणि आपल्याला 1 मे चा दिवस विचारलेला आहे, म्हणून मे महिन्याचा 1 दिवस यांची करा बेरीज केल्यानंतर 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 10 11 आणि 12 यांची बेरीज होते मित्रांनो 12। याला जर तुम्ही 7 ने भाग दिला तर 7 1 7, उरले किती बाकी तर 5 बाकी, म्हणजे आपल्याला आधीचा दिवस दिलेला आहे आणि आपल्याला समोर जायचं आहे। मग गुरुवारच्या 5 दिवस पुढे काय येईल, गुरुवारच्या 5 दिवस पुढे जर तुम्ही मोडला तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार, म्हणजे उत्तर काय येईल मंगळवार। कोणतं उत्तर येईल मंगळवार, हे तुमचं अगदी अचूक उत्तर असेल। पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर होतं मंगळवार। ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आणि 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले आहे। खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती। चला बिस्किट सह पहा, बिस्किट सह संपूर्ण खोक्याचे वजन, बिस्किट सह खोक्याचे वजन किती आहे 6.25 किलोग्रॅम, म्हणजे 6.25 केजी असं आपल्याला या ठिकाणी म्हणूया। ठीक आहे, मग आता याचं जर आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय होईल, ग्रॅम मध्ये 6250 ग्रॅम होईल, 6250 ग्रॅम इतकं खोक्याचं वजन, कसं बिस्किटांसहित। आता यामध्ये काय 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे आहेत, 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे आहेत। त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आहेत। त्यानंतर 50 ग्रॅम वजनाचे 8 पुडे आहेत। ठीक आहे, मग आता बिस्किटांच्या पुड्यांचं वजन आपण या ठिकाणी काढून घेऊया। काय होईल 15 गुणिले 15 म्हणजे 15 चा वर्ग 225 आणि 0 जसाच तसे 28 गुणिले 100 म्हणजे 28 हे होईल। त्यानंतर 50 गुणिले 8 5 8 40 म्हणजे हे होईल 400 रुपये। ओके, चला यांची करूया बेरीज। ठीक आहे, 0 5 8 2 10 4 14 आणि हे 4 सॉरी हातचा आला 1 5। ओके, म्हणजे 5450 ग्रॅम हे निव्वळ बिस्किटांचे वजन, काय निव्वळ बिस्किटांचं वजन किती आहे 5450। तर आपल्याला ह्या खोक्यामधून बिस्किट जर आपण मायनस केली तर निव्वळ खाली खोक्याचं वजन आपल्याला मिळेल, म्हणून 6250 मायनस
5450 जर केला तर उत्तर किती येते 0 0. त्यानंतर 12तून 4 गेले, किती राहिले 8 राहिले, हातचा वापस केले 6तून 6 गेले 0 राहिले, म्हणजे उत्तर येईल 800 ग्रॅम. किती 800 ग्रॅम. या ठिकाणी मित्रांनो पहिलाच पर्याय होता 800 ग्रॅम. तर या ठिकाणी बघा 800 ग्रॅम पर्याय होता. त्यानंतरचा प्रश्न देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघून घेऊया मित्रांनो. व्हिडिओ खूपच लांब होत आहे, त्यामुळे आपण या भागामध्ये इतकेच प्रश्न घेऊया. पुढील याचा पार्ट 2 म्हणजे भाग दुसरा आपण घेऊन येऊया, त्यामध्ये आपण याच्या नंतरचे प्रश्न घेऊ. तोपर्यंत मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आणि ही तुम्हाला जर सांगण्याची पद्धत आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि अद्यापही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जे शिक्षक भरतीची तयारी करणारे मित्र आहेत, टीईटी परीक्षा देणारे मित्र आहेत, त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये.